हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल तुम्ही पाहिलं रसिका, आई वगैरे हार्दिक गेले, घर रिकाम झालं. तर त्याच्यानंतर माझा ब्लॉग काही कंटिन्यूली झाला नाही, कारण ते मूड नसल्यागत होणं म्हणतात ना. मग मी माझा आपला मोर्चा वळवला, माझ्या कामामध्ये आपलं लक्ष घातलं. पुन्हा रुटीन जे आहे ते स्पीडमध्ये बिझी केलं. असो, हा सोलर जो आहे ना, हा सागरच्या घरावरचा सोलर आहे. एवढ्या स्पीडमध्ये ही प्रोसिजर होते ना, की काही तामझाम करावं लागत नाही. ठराविक कागदपत्र दिली की होऊन जातात. आपलं पण दिलेलं आहे, येईल लवकरच. पण हा 3चा आहे, आपल्याला 4चा घ्यावा लागणार, कारण आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर काही थोडा नाही आहे. आणि त्याला 3चं बास होऊन जातं. त्यामुळे त्यानं 3चा बसवलेला आहे. आणि मला वाटलं नव्हतं की एवढ्या फास्ट होईल. आणि त्याला सबसिडी वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि बघा, म्हणजे आता ज्यांची स्लॅब आहेत त्यांना सांगेन, विचार करायला हरकत नाही. कारण तुम्हाला जे महिन्याला लाईट बिल येतं ना, तेच लाईट बिल तुम्ही हप्ता म्हणून टाकू शकता. ते हप्ता तुम्हाला पाहिजे तसा करून देतात. शक्यतो तुमचं लाईट बिल बघून ते ठरवतात की यांना किती हप्ता घ्यायचा, म्हणजे ठेवायचा. जास्त असेल तर हप्ता त्या हिशोबानेच ठेवला जातो. आणि ते लाईट बिल भरण्याच्या जागी हा हप्ता टाकला तर कालांतराने काही दिवसाने ती वस्तू पण आपली होते, सगळंच आपलं होऊन जातं ना. त्यामुळे सोलर मला तरी गरजेचा वाटला. आणि बघूया आता येईल तेव्हा येईल. ज्यावेळेला इकडे बसेल त्यावेळेला मी डिटेल्समध्ये तुम्हाला शेअर करेन. सागर होता, मला बोलवत होता, पण मला त्या दिवशी ना कामाच्या व्यापामध्ये वगैरे मला जमलं नाही आहे. कारण तिकडं तिथं जाऊन शूट करा वगैरे हे जमलं नाही आहे मला. मी याला फुल दिलं नाही मला, बघा ते, हे बघा मी येलं आता नवीन आले ती मांढरी जळलं, हे बघा. तुझ्या अरे याला पाणी नाही, एक मिनिट हात लावून पाणी अहो घालायचं. थांबा की, पाणी नाही म्हणून बघा पूर्ण मुरजले. वय वय आता घालायला लागलो हात पूर लावू दे की मला. लावू नको, चालतं तसं. तर आज ना विचार केला की एक अशी गोष्ट तुम्हाला मला शेअर करायची आहे, की वाटलं गरजेची. आणि ज्या ताईंच्या बद्दल आहे त्या ताईंनी मला सांगितलं की सोनाली, हे थोडंसं तुझ्या चॅनलवरती शेअर कर, कारण माझ्यासारख्या भरपूर साऱ्या जणी असतात आणि विश्वास ठेवून राहतात वगैरे. आणि मग खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात की म्हणजे आपल्याला वाटत पण नसते की बाबा असं काय घडेल. आणि ज्यावेळेला घडतं त्यावेळेला वाटतं की यार आपण किती विश्वास ठेवला, किंवा आपण हे चुकीचं केलं. तर मी शक्यतो तुम्हाला माहिती आहे की कॉल शक्यतो मी रिसीव्ह करत नाही आहे, कारण आपण एवढे कॉल रिसीव्ह नाही करू शकत. कधी जेव्हा असेल फ्री तेव्हा मात्र कॉल रिसीव्ह करते. तर मी तसाच एक कॉल रिसीव्ह केला होता. आणि त्या ताईंचं म्हणजे खुश झाले की बाबा मी तुला खूप प्रयत्न करत होते पण तू रिसीव्ह करत नव्हते, फायनली आज केला. मग बोललो तर त्या ताईंचं असं म्हणणं होतं की त्यांच्यासोबत जे घडलेलं आहे, एक 8 दिवसापूर्वी घडलेलं होतं. त्यांच्या घरामध्ये 3 तोळ्याची चेन त्यांनी ठेवलेली होती. सोबतच त्यांनी 1.5 लाख कॅश एवढी ठेवलेली होती. आता काय तर त्यांना असेल अनुभव की बाबा आपल्या घरात काही प्रॉब्लेम नाही वगैरे म्हणून. आणि त्या दिवशी त्या बाहेर गेलेल्या होत्या. आणि त्यांचा मुलगा जो आहे तो घरात होता. मुलगा मोठा आहे, आपल्या किट्टोच्या वयाचा. मग तो अभ्यास करत बसलेला होता. आणि त्यांच्याच ओळखीतले जे रोज येतात, बसतात, उठतात, रोज येणाऱ्या माणसांना माहीत असतं ना. म्हणजे रोज म्हणजे तुमच्या अगदी रक्ताच्या नात्यातली जर तुमची माणसं असतील तर तुम्ही थोडीच त्यांच्यापासून लपून ठेवणार आहे, किंवा तुम्हाला थोडीच वाटेल की बाबा असं काय होणार नाहीये. त्यांच्याच रक्तातलं म्हणजे ते नातं होतं. त्यामुळे ते पण रिलॅक्स राहिले. त्यांनी काय एवढं लक्ष दिलं नाही, काही नाहीये. आणि नंतर त्यांना कळलं की बाबा त्यांच्या घरातले 3 तोळ्याची चेन, आज 3 तोळ्याचं जर हिशोब करायला गेला तर तुम्ही बघा 4.5 लाख रुपये होतात. आणि 1.5 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 6 लाख रुपये फक्त आणि फक्त आपण एखाद्यावर विश्वास ठेवला. यामुळे जर तुम्हाला धोका मिळत असेल आणि तुमच्या पैशाचं नुकसान होत असेल तर विचार करा की खरंच आपण हे विचार करणं गरजेचं आहे का, की हा माणूस रोज येतो, माझ्या ताटात बसून जेवतो, माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो, आपल्या आतल्या गोष्टी, सोनं नाणं कुठं ठेवतो, पैसे कुठं ठेवतो, हे सांगणं किती योग्य आहे? अजिबात योग्य नाही आहे. तुम्हाला खरं सांगते मी, अजिबात योग्य नाही आहे. त्यांनी तीच चूक केली होती की बाबा एखाद्याला समोरच्याला की एवढं माझं क्लोजचं आहे, रोजचं येणं जाणं आहे, तर काय होतंय, आपलंच माणूस आहे. खूप अतिविश्वास जो असतो तो अतिविश्वास त्या ताईंनी टाकला. आणि त्याच्यामुळे त्यांना रडण्याची पाळी आली. कारण चेष्टा नाही, कष्ट करावं लागतं, कुठली गोष्ट फ्रीमध्ये येत नाही आहे. आज म्हणतात ना की अगदी एवढं सोनं घ्यायचं झालं तर किती म्हणजे हे झालेलं आहे. आणि त्यांच्याकडून जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळेला त्यांनी विचार केला की पोलीस कंप्लेंट करावी किंवा काय करावं, तर कुठल्या बेसवर करावी, कुठल्या आधारावर करायची. आणि एक तर तुम्हाला सांगू, घरामध्ये कॅमेरे वगैरे तर गरजेचे असतात. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, किंवा त्या ताईंनी मला हे सांगितले की तुम्ही तुमच्या ताई ऑडियन्सला हे सांगा की एखाद्यावर किती विश्वास ठेवायचा आणि एखाद्याला किती गोष्ट शेअर करायची,
ह्याला पण लिमिट असावं. आपण बऱ्याच जणी मैत्रिणी वगैरे म्हणा किंवा आपल्याच रक्तातली काही नाती असतात, जवळ राहतात, तर आपण म्हणजे किती आणि कुठली गोष्ट सांगावी हे पण आपल्याला माहीत पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या ऑडियन्सला तेच सांगा की तुम्ही बोला, चाला, एकमेकाच्यात बसून जेवा, खा, पण तुमचा पैसा, तुम्ही प्रॉपर्टी आणि तुमचं सोनं नाणं किंवा अशा काही गोष्टी असतात ज्याला इझिली लोक काढून घेऊन जाऊ शकतात, त्या शेअर करू नका. म्हणजे बघा, असं नाही की बाबा तुम्ही तुमच्या अगदी ओळखीतल्या किंवा तुमच्या नात्यातल्या लोकांना तुम्ही घरात घेऊ नका वगैरे, असं नाही. पण आपण कुणाला किती काय शेअर करावं, लक्षात ठेवा. या दुनियेमध्ये जर बघायला गेलं तर खूप कमी लोक आहेत जी प्रामाणिक आहेत आणि खूप जास्त लोक आहेत जी तुम्हाला धोका देणारी, पाठीत खंजीर खुपसणारी आहेत. कोण खंजीर वेगवेगळ्या पद्धतीनं खुपसतं, कोण वेगवेगळ्या पद्धतीनं ही करतात. कोण पैसा अडका चोरणं, सोनं नाणं चोरणं, कोण कुठल्या पद्धतीने तुमच्या पाठीवर वार करेल सांगता येत नाहीये. हा एक वारच असतो, कारण तुम्ही विश्वास ठेवलेला असतो आणि त्याच्यातून तुम्हाला धोका मिळतो. तर असं स्वामींचरणी एवढीच प्रार्थना आहे की बाबा, त्यांनी हातातलं नेलेलं आहे, त्यांच्या नशिबातलं नेऊ शकत नाही, कोणीच नेऊ शकत नाही. तर त्यांच्या नशिबातलं जे काय असेल ते त्यांना मिळणारच आहे. फक्त सांगणं तुम्हाला एवढंच आहे की गोड बोललं किंवा कधी कधी असं वाटतं ना की हा माणूस माझ्याशी किती चांगला वागतो, किती चांगला राहतो, खूप माझं हे करतो, म्हणून आपण त्या गोष्टीत कधी कधी असं विचार करतो की चला, पोटात राहत नाही सगळं सांगायचं, पोटात राहत नाही सगळं सांगायचं. तर ही गोष्ट फार चुकीची आहे आणि ह्या गोष्टी कधीच करू नका. जपून राहा. आणि शक्यतो मी तुम्हाला कायम सांगितले की भावनिक राहू नका कधीही. भावनिक राहून मी सुद्धा खूप वेळा फसलेले आहे आणि आता मी खूप दिवसापासून भावनिक राहणं बंद केलेलं आहे. भावनिक राहायचं नाही, समोरचा कितीही बोलू दे, आपल्या मतावर ठाम राहायचं. एक होय तर होय, नाही तर नाही. तसंच कोणाला किती घरात घ्यायचं हे पण भावनिक राहून ठरवू नका किंवा कोणाला किती काय सांगायचं हे पण भावनिकवर ठरवू नका. समोरचा खूप गोड बोलतो, सगळं काढून घेतो, अशा गोष्टींना बळी पडू नका. असो, चला, मला वाटलं हे तुम्हाला सांगावं, कारण आजच्या जमान्यात आजच्या जमान्यात एवढी 5-6 लाख किंमत काही म्हणजे खायची गोष्ट नाही. आणि वरनं आपल्याच माणसांकडून मिळालेला धोका तो कसा मुजवणार आहे? धोका कधीही मुजू शकत नाही. तुम्ही किती 50 वेळा माफी मागा, न मागा, पण धोका हा धोकाच असतो. आणि एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला, तो चांगल्या व्यक्तीला तुम्ही धोका देताना, लक्षात ठेवा तो धोकाच असतो. त्या धोक्याला काहीही करू शकत नाही आपण. म्हणजे त्या व्यक्तीने जरी उद्या भविष्यात बाबा मी चोरले धर म्हणून जरी आणून दिलं, तरी पण तो जो व्यक्ती वागलेला असतो ना, विश्वास ठेवून दिलेला धोका, तो कायम मनात राहतो. त्यामुळे ही वेळ कुणावरही येऊ नये, एवढंच तुम्हाला सांगणं आहे. तर सकाळचा स्वयंपाक करायचा होता. दादांचं चालू होतं, ते उकरायचं, त्यात खत टाकायचं आणि काहीतरी एक घेऊन आलं होतं बाबा, काय म्हणतात ते, आम्ही कधी वापरलेलं नाही आहे, पण ते काय म्हणतात की दुकानदार म्हणले ते वापरा म्हणून, ते वापरायला लागलेत. तर बघूया त्याचा रिझल्ट वगैरे काय काय. तर नाव घेतलं, माझ्या लक्षात नाही गेलेलं आहे. त्याचं उकरून टाकत होते. ते उद्योगी दादा म्हणतात ना, ते हरकत नाही तुम्हाला म्हणायला. कारण सकाळी समजा जर लवकर उठले आणि ते वेळ असेल ना, तर त्या वेळात ना ते जायचं, माती उकरायचं, त्यात खत टाकायचं, कोणाला पाणी घाल, कोणाला काय घाल, चालू असतं त्यांचं. त्यामुळे त्यांचं ते सुरू होतं. आणि मग मी आज विचार केला की आज स्वयंपाकाला काय बनवायचं. परवा पण वांगी बनवलेली, पण 2 दिवसाचा गॅप गेलता. मी जसं म्हटलं ना की हार्दिक केल्यानंतर मला 2 दिवस अजिबात घरात करमलं नाही, त्यामुळे मी कुठलाही व्लॉग वगैरे शूट केलेला नव्हता. पुन्हा आज मी बनवत आहे वांगी, कारण त्या दिवशी आणलेली जी वांगी होती ना, ती भरपूर वांगी आणलेली होती, बारीक वांगी, आणि खूप चवीला होती. मला वाटलं हे चवीला नसणार आहे वांगं, पण ना ते देठासाठी जरी खाल्लं तरी चव जाणवत होती. हे बघा, हे वांगं हे काय देशीमध्ये येत नाही, कारण देशीला काटे असतात, याला एक पण काटा दिसला नाही. मी तर म्हणते बिन म्हणजे बिन काट्याचं वांगं ते खरंच वांगं असेल का? पण असो, आता काय म्हणतात तसं हळूहळू कालांतराने सगळ्या गोष्टी चेंज होत जाणार आहेत. ज्यात बी नाही त्यात बी निर्माण केला जातो, ज्यात बी नाही त्यातला बी काढला जातो. एवढं सायन्स पुढं गेलेलं आहे, त्यामुळे आपण काय टेन्शन घ्यायचं नाही. चव लागली की बस. आता पुन्हा ना आणि थंडी वाढलेली आहे. तुमच्याकडे वाढलेली आहे का बघा. इकडे तर मला जाणवलं थंडी वाढलेली आहे, कारण पुन्हा आणि माझे हात ना या 2 दिवसात बऱ्यापैकी फुटले म्हणजे ते पांढरट पडणं म्हणतात ना, कारण वॅसलीन लावलं की एकदम स्मूथ छान होतं. पण आज खूप गडबड झालेली होती, त्यामुळे मी वॅसलीन वगैरे लावलं नव्हतं, तर ते लगेच दिसून येत होतं बघा. हे जे वांगं आहे ना, याला गावाकडे खारं वांगं म्हणलं जातं, पण खाऱ्या वांग्यात हिरवी मिरची टाकत नाहीत, नुसतं मीठ घालतात. पण मी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली होती, कारण का तिखट चवीला लागतं. त्यामुळे याला खारं म्हणा किंवा खरडा म्हणायला हरकत नाही आहे, कारण हिरवी मिरची टाकल्या म्हणून. पण वांगं काय म्हणजे खूप छान, खूप चवीला होतं बरं का हे असं मिरचीतलं वांगं. तुम्हाला मी परवा म्हणलेलं ना एक दिवस मी शेअर करणार. तर शेंगदाणं थोडंसं घेतलेलं आहे, जिरं, आलं, लसूण, कोथिंबीर
याच्यामध्ये माझ्याकडे तीळ संपलं होतं म्हणून तीळ राहिलं, थोडंसं तीळ घालायचं, थोडंसं धनं घालायचं, दोन्ही पण संपलेलं होतं. अगदी थोडं थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचं, व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि तेवढाच मसाला वापरून वांगं बनवायचं. हे रस्सा म्हणजे होता होईल तेवढा याच्यासोबत रस्सा जर जास्त ठेवला तर तुम्ही कुस्करून जरी खाल्लं ना तरी तुम्हाला चव कशी लागते मला एकदा जरूर रिप्लाय द्या. आता बघा मी रस्साच केलेला होता आज आणि मी तसाच रस्सा पोरांना पण डब्याला दिला आणि तुमच्या दादाला पण डब्याला दिला. कारण शक्यतो स्कूलच्या डब्याला असं आमटीदार मी काय देत नाही, पण व्यवस्थित मी पॅक करून वगैरे दिलं तर त्यामुळे चालून गेलं. आणि वांगं जास्त घेतलं कारण ज्यावेळेला मी हे वांगं घरात बनवते ना त्यावेळेला जास्त प्रमाणात आवडीने खाल्लं जातं. म्हणजे आता स्कूलवरनं जरी आली तरी मुलं विचारणार वांगं आहे का. शाई जी होती ना ती दोघांना अशी वाटीत काढली. कोणाला अशी अशी शाई खायला आवडते, आम्हाला प्रचंड आवडते, मला आवडते जास्तीत जास्त, दादाला नाही एवढे आवडत, पण चला म्हणलं त्यांना सोडायचं ना आपण घ्यायचं योग्य नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी पण घेतलं. आता वांग्याचं तयार झालं, भाजी वगैरे सगळी झाली, डबं वगैरे भरलं, थोडंसं दादासंग गप्पा मारूया. नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. मच्छर पकडत पकडत हा उमरासने खूप सारं प्रेम. तर सकाळची सुरुवात झालेली आहे. तुमच्या ताईने इथं दाबून ठेवलेलं आहे आणि लई दिवस झालं व्हिडिओ मध्ये बोललेलं नाही, बोलून जावा. बरं, एका प्रश्नाचं उत्तर द्या की मला कमेंट भरपूर होते. आता बऱ्याच जणी घरं बांधतात, कोणाची स्वप्न आहेत, कोण पुढचं प्लॅनिंग करतं किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, कोणाला जागा घ्यायचं आहे, कोणाचं काही ना काहीतरी असतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे आता आपण घरं दारं बांधले सगळे केले तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा लोन प्रक्रिया कशी असते, काय असतं, मग आम्ही कुठलं घ्यावं कुठलं घेऊ नये, काय थोडंसं मार्गदर्शन करा. अनुभवावरून सांगेन. मला सगळ्यात बेकार अनुभव आलाय की ऋण काढून काय जर हे जर सरकारी बँकेत असेल तर ठीक आहे, परंतु प्रायव्हेट किंवा फायनान्स शाण्याने सुद्धा करू नये. मी फायनान्स शक्यतो करण्याच्या नादाला लागू नये. फायनान्स म्हणजे काय, एक लिगली सावकारकीचा प्रकार आहे. काय सावकारकीचा प्रकार आहे आणि त्यांचे जे नियम आहे ना ते नियम भरपूर म्हणजे स्ट्रिक्ट आहे. आणि मी तर सांगतो की दादाने पहिले अनुभव घेतलेत, मी अनुभव घेतलेला आहे तो फायनान्सचा, की सुरुवातीला फक्त व्याज 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 व्याज. किती वर्ष असतं तरी व्याज व्याज जोपर्यंत तुमचं निम्म्याच्या खाली म्हणजे म्हणतात की 1 रुपयापासून फेडायला चालू करतात. म्हणजे 100 रुपये फेडायला किती दिवस लागतील ह्याच्यावरून विचार करा. असं असतं त्यांचं. काय तर तुम्ही फेडून फेडून दमाल म्हणून ते कर्ज काही संपत नाही, शेवटी असा प्रकार शेवटी घरावर असा फायनान्सचा प्रकार आहे. काय म्हणून काही लोकांचं इन्कम असेल तर ठीक आहे. जर माणूस म्हणतात की इन्कम नाही आणि घर बांधायला तर ते विकायची पाळी येईल, असा प्रकार फायनान्स आहे. मी अनुभव घेतलेला आहे. आपल्या म्हणजे जागेवर घरावर भरपूर वेळा जप्ती आलेली पहिल्या तिकडच्या. ते फक्त कसं आहे की आपण काहीतरी इकडचं तिकडचं उलाढाल करून ते फेडलं म्हणून ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट सांगतो. काही लोकांनी म्हणजे हाय ते बांधलेलं सुद्धा का नाही जप्तीच्या नावावर घालवलेलं आहे. होय काय ही आपली घडलेली आपल्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. ही सरकारी बँकेशिवाय कर्ज काढूच नका म्हणून सांगायचं. आणि जर समजा एखाद्याला अशी इमर्जन्सी, आता घरदारू सोडा, पण अशी काहीतरी इमर्जन्सी येते त्यांना फायनान्स करावं लागतं तेव्हा मग आता ते पर्याय नाही. त्यानं ते सगळं कसं आहे त्याचं मी तर म्हणेन का नाही, ज्याची वाईट परिस्थिती ते फायनान्सकडे जातो. ज्याची वाईट परिस्थिती येणार आहे ते फायनान्सकडे जातो. कारण सरकारी बँकांनी सुद्धा खूप लिगली प्रक्रिया आहेत, जाग्याचं सुद्धा खूप गोष्टी आहेत. तर कसं होतंय की आपण अपेक्षा मोठी न ठेवता हाय त्यातून छोटं छोटं कर्ज पाय पसरत गेलं सगळ्यात चांगलं. राईट, सगळ्यात चांगलं की आपल्याला आता बाबा समजा एकच रुपया आहे तर त्या 1 रुपयाची आपण वस्तू खरेदी करावी. त्या 1 रुपयाच्या जेव्हावर जर 2 रुपयाची वस्तू खरेदी करायला गेलो ना तर तो रुपयाला सुद्धा धक्का लागू शकतो. जो आहे ते पण जाणारच आहे. काय खरं तो हाय तो पण रुपया जाणार असा प्रकार आहे. तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की लोन प्रक्रिया करताना म्हणजे जपून चौकशी करून आपल्या आवाक्यात ते आहे का हे विचार करून. बऱ्याच जणांचं असते की चला आता आम्हाला 40,000 पगार आहे तर 40,000 फायनान्स केलं तर
होत नाही. आपण मग आपल्याला वाटतं एवढं मी जाते. हप्ता जातो म्हणतात ना, बरेच जण हप्त्याचा विचार करतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगा की हप्त्याबरोबर पैसा किती जातोय. आपण एक विचार करतो कसा माहिती का, हप्ता जातोय माझा हा काय, परंतु तुम्ही जर समजा 10 लाख रुपये काढले असले हा. तर त्या 10 लाखाला तुम्ही 40 लाख ते 35 ते 30 लाख 30 ते 35 लाख रुपये तुम्ही घालवू शकता, मी माहिती घेतल्यानुसार. काय एवढे पैसे जातात. मग तेच मी म्हणतो काय, तुम्ही त्यांना 30 ते 35 लाख रुपये म्हणजे तुम्ही 25 लाख रुपये एक्स्ट्रा देणार आहे की नाही, तर तेच पैसे तुम्ही हळूहळू साठवून ते वर्षाचं 2 वर्ष जाऊन दे, वेळ होऊ दे, हा, आणि 2 वर्ष थांबायला लागू दे, परंतु तुमचा पैसा तुम्ही वापरणार आहे. एखादा पैसा आपण एखाद्याचा वापरतो तर त्याला व्याज जाणं ठीक आहे, साहजिक आहे, का नाही खरं ते पण अव्वाच्या सव्वा नको. लिगली. आणि तुम्ही जे देणार आहे काय, देणार जे आहे ना ते एकदम देऊ शकताय, हो, परंतु त्यात पण कसं आहे माहिती का, तुम्ही एकदम दिलं तर एवढंच द्यायला पाहिजे. आणि 2 वर्ष ते फेडून पण घेत नसतात. मन मग ते काय करत, ते फायनान्स त्यांनी कायदाच काढलेला आहे तसा, कसा की ते तुम्हाला घेऊ वाटलं घ्या, नाही तर नाही घ्या. हा, त्याने काय तुमच्या मागं लागलं बरोबर आहे. काय घ्याचं म्हणून तुमच्या हे करत नाही, तुम्ही माहिती करून घ्या. महत्वाची एवढीच गोष्ट की तुम्ही सगळी चौकशी करूनच घ्या. कागदपत्र वाचा, एखाद्या चांगल्या माणसाला हे करा, तुम्हाला सांगितलं जातं एक, कागदावर असतं एक. हो, तसे पण फ्रॉड होतात आता सध्या. त्यामुळं कागद कुणाला तर चांगल्या माणसाला दाखवा, त्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. काय एवढंच माझं सांगणं आहे.